कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथील ई क्लासरूममध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, मी प्राध्यापक निकम युबी आपल्याला 12वी भूगोल या विषयाचे अध्यापन करत आहे। मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया या विषयाचा या प्रकरणाचा अभ्यास करत होतो। यापैकी आपण या प्रकरणाखाली असलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं त्यापैकी प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 3 याचा विचार केला होता। आज आपण प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 5 याचा विचार करणार आहोत। आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी आणि कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील यासाठी पाठ्यपुस्तकाच्या प्रकरणामध्ये प्रकरण संपल्यानंतर प्रश्न दिलेले आहेत। प्रश्न 4 आहे, भौगोलिक कारणे द्या। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो। मित्रांनो, या ठिकाणी भौगोलिक कारणे द्या हा प्रश्न 2 गुणांचा असून या ठिकाणी आपण कमीत कमी 4 कारणं लिहिणं आवश्यक आहे। आता भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो, त्याचे मुद्दे जर आपण विचारात घेतले तर भारत हा शेती प्रधान देश आहे। जास्त लोकसंख्या, योग्य हवामान, सुपीक मृदा, पाण्याची उपलब्धता हे मुद्दे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील। भारत हा शेती प्रधान देश असून जास्तीत जास्त लोकसंख्या भारतामध्ये शेती आणि शेती संबंधित व्यवसायामध्ये गुंतलेली आहे। भारताचा जागतिक लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक असून जवळपास 130 कोटी लोकसंख्या भारत देशात आहे। भारत देश मान्सून हवामानाच्या प्रदेशात येत असून त्यामुळे शेतीसाठी पूरक अनुकूल हवामान भारतामध्ये निर्माण झालेले आहे। तसेच गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू या मुख्य नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांनी गाळाचे संचयन केल्यामुळे गाळाची मृदा तयार झालेली आहे। तसेच महाराष्ट्र पठारावर किंवा भारतीय पठारावर बेसॉल्ट या खडकापासून तयार झालेली काळी मृदा आहे आणि या सर्व मृदा शेतीसाठी उच्च दर्जाच्या असून त्यामध्ये चांगल्या दर्जाची पिकं येतात। गंगा, महानदी, गोदावरी, कावेरी, कृष्णा इत्यादी नद्यावर कालवे, धरणे बांधून कालव्याद्वारे शेतीला जलसिंचन सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी शेती व्यवसायास अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रश्न दुसरा आहे, भारताच्या छोट्या नागपूर पठारावर खाणकाम व्यवसाय विकसित झाला आहे। याचे जर मुद्दे आपण विचारात घेतले तर खनिजांची उपलब्धता, वाहतूक सुविधा, खनिजावर आधारित उद्योग आणि मोठे शहर। भारताचा छोटा नागपूर पठार हे भारताच्या पूर्वेकडील झारखंड, ओरिसा, बिहार, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यामध्ये आहे। या पठाराच्या उत्तरेस गंगा नदीचे मैदान तर दक्षिणेस महानदी यांचे मैदान असून गंगा नदीचे मैदान व महानदीच्या मैदानादरम्यान हे छोटा नागपूर पठार असून रांची आणि जमशेदपूर इत्यादी महत्त्वाची औद्योगिक शहरे या ठिकाणी आहेत।
या पठारावर सर्वाधिक लोह आणि कोळसा यांच्या खाणी असून त्यांचे उत्पादन सर्वाधिक होते. याशिवाय तांबे, मॅंगनीज, क्रोमाइट, चिनीमाती, चुनखडक, बॉक्साइट इत्यादी खनिजे सुद्धा सापडतात. त्यामुळे या खनिजावर आधारित लोहपोलाद उद्योग या ठिकाणी विकसित झालेले आहेत. छोटा नागपूर पठाराच्या जवळून अमृतसर कलकत्ता हा ग्रँड ट्रंक रोड जातो. तसेच रेल्वे वाहतूक करण्यासाठी लोहमार्ग उपलब्ध आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीच्या सोयी उच्च दर्जाच्या झालेल्या आहेत. खनिजावर प्रक्रिया करणारे लोहपोलाद उद्योग या ठिकाणी विकसित झालेले आहेत. उदाहरणार्थ जमशेदपूर येथील टाटा आयर्न अँड स्टील कंपनी. तिसरा भौगोलिक कारणेमध्ये प्रश्न आहे, कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसाय विकसित झाला आहे. याची जर कारण आपण विचारात घेतली तर या ठिकाणी कॅनडाचं स्थान, वनांचा प्रकार, वनांची वैशिष्ट्ये, उत्पादने ही मुद्दे आपल्याला सांगता येतील. कॅनडा हा देश उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तर भागामध्ये आहे. या प्रदेशात हवामान समशीतोष्ण थंड प्रकारचे आढळून येते. कॅनडाच्या या प्रदेशामध्ये समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वनांचा प्रदेश आहे. या वनातील लाकूड वजनाने हलके व मऊ असल्यामुळे त्यापासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करण्याच्या कारखान्यामध्ये कच्चा माल म्हणून उपयोगात आणले जातात. या लाकडापासून कागदाचा लगदा, लाकडी सामान, फर्निचर, प्लायवूड इत्यादींची निर्मिती केली जाते. त्यामुळे व्यापारी तत्वावर या ठिकाणी लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आहे. या वनामध्ये आढळणारे लाकूड मऊ आणि वजनाने हलके असल्यामुळं विविध उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून त्याचा उपयोग केला जातो. जागतिक मागणी मोठ्या प्रमाणात आहे. प्रश्न 5वा आहे, विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे. विस्तृत शेती, व्यापारी शेती, विस्तृत व व्यापारी शेती संबंध असे मुद्दे आपण विचारात घेऊ शकतो. विस्तृत शेती हा व्यापारी शेतीचा प्रकार आहे, कारण मोठ्या आकाराच्या क्षेत्रात व्यापारी तत्वावर आधारित विविध प्रकारच्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. अशा शेतीत विस्तृत शेती असे म्हणतात. ज्या शेतीचे उत्पादन हे प्रामुख्याने स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकून नफा कमविण्याच्या उद्देशाने घेतले जाते, त्यास व्यापारी शेती असे म्हणतात. मोठ्या आकाराच्या विस्तृत शेत जमिनीतून गहू किंवा मका यासारख्या पिकांचे उत्पादन घेतले जाते. ते प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकून नफा कमविला जातो. विस्तृत व्यापारी शेती प्रामुख्याने संयुक्त संस्थाने, युरोप, अर्जेंटिना इत्यादी देशांमध्ये केली जाते. 5वा प्रश्न आहे, उष्ण कटिबंधीय प्रदेशापेक्षा समशीतोष्ण कटिबंधात लाकूडतोड व्यवसाय मोठ्या प्रमाणात का चालत असावा? कारण उष्ण कटिबंधीय वने ही समशीतोष्ण कटिबंधीय वनांच्या तुलनेत विरळ आहेत. अनेक प्रकारचे वृक्ष एकाच ठिकाणी विस्तारलेले उंच अशा प्रकारचे आहेत. समशीतोष्ण कटिबंधीय वने ही एकाच प्रकारचे वृक्ष असणारे मृदू हलके लाकूड असणारी आहे. तर उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय वनांची तुलना केली असता समशीतोष्ण वनातील लाकूड जास्त उपयुक्त आहे. लाकूड तोड करण्यासाठी सोयीस्कर आहे. तसेच या वनातील वृक्षापासून कागद, कागदाचा लगदा, लाकडी साहित्य,
खेळणी, फर्निचर, प्लायवूड यांची निर्मिती करता येते. म्हणून समशीतोष्ण कटिबंधामध्ये हा व्यवसाय विकसित झालेला आहे. 6वा आहे शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. कारण एका परिसंस्थेमध्ये बरेच पोषक स्तर असतात. यामध्ये वनस्पती, पक्षी, प्राणी यांचा समावेश होतो. यामधील एका स्तरामधील प्राण्यांची शिकार केल्यास परिसंस्थेमध्ये बिघाड होतो. पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात शिकार केल्यामुळे अनेक प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उदाहरणार्थ डोडो पक्षी, क्वागा प्राणी, भारतीय चित्ता यांचा समावेश होतो. परिसंस्थेत बिघाड झाल्याने पर्यायाने जीवसहतीमध्ये सुद्धा कालांतराने बदल होऊ शकतो. भविष्यामध्ये प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शिकारीवर बंदी घालून प्राण्यांची व पक्ष्यांची शिकार करणाऱ्या शिक्षा किंवा दंडाची तरतूद केलेली आहे. प्रश्न 5वा आहे फरक सांगा. पहिला आहे विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड, समशीतोष्ण वनातील लाकूडतोड. आता आपण काही मुद्द्याच्या आधारे या घटकांचा विचार करू. पहिलं प्रदेश विषुववृत्तीय वने. दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचे खोरे, आफ्रिका खंडातील कांगो नदीचे खोरे, आग्नेय आशिया, मलेशिया इत्यादी प्रदेश. समशीतोष्ण वने युरोप खंड, उत्तर अमेरिकेचा पूर्व किनारा, नॉर्वे, स्वीडन, फिनलंड, रशिया, कॅनडा इत्यादी प्रदेशात. विषुववृत्तीय वने 0 अक्षवृत्ताच्या पासून सुमारे 10 अक्षवृत्तापर्यंतच्या प्रदेशात विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस आढळतात. तर समशीतोष्ण वने उत्तर गोलार्धात 40° ते 60° अक्षवृत्ताच्या दरम्यान आढळतात. तर दक्षिण गोलार्धात 40 ते 50 अक्षवृत्ताच्या दरम्यान आढळून येतात. मात्र समशीतोष्ण वने उत्तर गोलार्धात जास्त आहे. वनांची वैशिष्ट्ये. विषुववृत्तीय वनामध्ये कठीण लाकूड, घनदाट वने असून रोगट हवामान आहे आणि एकाच जागेवर अनेक वृक्ष असून त्यांना वेली गुंडाळलेल्या आहेत आणि यामुळे या लाकडाचाही उपयोग जास्त होत नसल्यामुळे तिथे अरण्यतोड व्यवसाय विकसित झालेला नाही. याउलट समशीतोष्ण कटिबंधातील वृक्ष मऊ आणि वजनाने हलक्या असणाऱ्या लाकडाची असून झाडे अतिशय उंच वाढतात, 20 ते 30 मीटर पर्यंत. एकाच प्रकारचे वृक्ष विस्तृत प्रदेशात आढळतात. वृक्षांचे पाने अंकुचीदार असून फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात, त्यामुळे बर्फ घसरून जातो. या वनामध्ये मिळणारं जे लाकूड आहे ते खूप उद्योगधंद्यामध्ये उपयोगात येत असल्यामुळे या ठिकाणी लाकूडतोड व्यवसाय विकसित झालेला आहे. विषुववृत्त वनामध्ये पारंपरिक पद्धतीने लाकूडतोड दाट असल्याने वनात जाणे अवघड, कठीण लाकूड व्यावसायिक दृष्ट्या त्यामुळे या ठिकाणी किफायतशीर नाही आणि त्या ठिकाणी व्यापारी तत्वावर लाकूडतोड व्यवसाय विकसित झालेला आपल्याला आढळत नाही. याउलट समशीतोष्ण कटिबंधातील लाकूड हलके व मऊ आहे, वजनाने हलके आहे, कागदाचा लगदा, लाकडी सामान इत्यादीसाठी उपयोग होतो. त्यामुळे त्या ठिकाणी लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आहे, कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या लाकडाला मोठी मागणी आहे. फरक दुसरा आहे मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. मळ्याची शेती उष्ण कटिबंधीय डोंगराळ पर्वतीय प्रदेशात काही पेय पिके तसेच कच्चा माल पिकवणाऱ्या शेतीस मळ्याची शेती असे म्हणतात. तर मोठ्या आकाराच्या क्षेत्रात व्यापारी तत्वावर अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते त्या शेतीस व्यापारी शेती असे म्हणतात. शेतीचा आकार मोठा असून भांडवलधिष्ठित शेती, शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन, विशिष्ट एकपीक पद्धत, व्यापारी स्वरूप ही मळ्याच्या शेतीची वैशिष्ट्ये आहेत.
तर शेतांचा विस्तृत आकार, यंत्रांचा वापर, एकपीक पद्धती, प्रति हेक्टरी कमी उत्पादन, दरडोई मात्र जास्त उत्पादन, भांडवल जास्त, व्यापारी स्वरूप ही व्यापारी विस्तृत शेतीची वैशिष्ट्ये आहेत. मळ्याच्या शेतीमध्ये चहा, कॉफी, रबर, कोको इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते, तर विस्तृत व्यापारी शेतीमध्ये गहू, मका या पिकांचे उत्पादन घेतले जाते. मळ्याची शेती भारत, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया, ब्राझील या ठिकाणी केली जाते, तर विस्तृत व्यापारी शेती उत्तर अमेरिकेत प्रेरी, दक्षिण अमेरिकेत पंपास, युरेशियामध्ये स्टेप, आफ्रिकेमध्ये भेड आणि ऑस्ट्रेलियामध्ये डाऊन्स इत्यादी गवताळ प्रदेशात केली जाते. चौथा आहे खाणकाम व्यवसाय आणि मासेमारी व्यवसाय. अर्थ: मानव आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी जमीन, समुद्र इत्यादी मध्ये उत्खनन करून काही पदार्थ मिळवतो व त्यावर प्रक्रिया करतो, यास खाणकाम असे म्हणतात. मासेमारी: मानव आपली अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी पाण्याच्या विविध स्रोतांमध्ये मासे पकडतो व त्यांचा अन्न म्हणून वापर करतो, त्यास मासेमारी असे म्हणतात. खाणकाम प्राथमिक व्यवसाय असून अक्षृत्य स्थान व हवामानाचा प्रभाव त्यावर जास्त दिसून येत नाही. कच्च्या मालाची निर्मिती हे या व्यवसायाचे वैशिष्ट्य आहे. मासेमारी प्राथमिक व्यवसाय असून जगात सर्वत्र चालतो. किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त मासेमारी केली जाते. परिणाम करणारे घटक: भूपृष्ठ रचना, खडकांची निर्मिती, तांत्रिक ज्ञान, धातूचे मूल्य, खनिज साठ्यांचा आकार, वाहतूक खर्च इत्यादी घटकांचा परिणाम खाणकाम व्यवसायावर होतो, तर मासेमारी व्यवसायावर भूखंड मंच, दंतूर सागर किनारा, नैसर्गिक बंदरे, हवामान, माशांची पैदास, जहाजबांधणी तंत्रज्ञान, सागरी प्रवाह संगम या घटकांचा परिणाम होतो. खाणकाम व्यवसाय: मध्य पूर्व आशियाई देश, उत्तर अमेरिका, युरोप खंड, रशिया इत्यादी प्रदेश तसेच काही प्रमाणात जगभर हा व्यवसाय चालतो. तर मासेमारी व्यवसाय पॅसिफिक महासागराचा वायव्य किनारा, ईशान्य पूर्व किनारा, अटलांटिक वायव्य किनारा, ईशान्य किनारा इत्यादी प्रदेशामध्ये मासेमारी व्यवसाय विकसित झालेला आहे. अशा पद्धतीने आज आपण दोन प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 यांचा विचार केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण प्रश्न क्रमांक 6 आणि 7 आणि 8 यांचा विचार करणार आहोत.